मित्रांनो नमस्कार. आपण पाहतात पुणे PCMC न्यूज 24 लाईव्ह. आपण आलेलो आहोत हिंजवाडी हिल्स येथे. सोसायटी पंचवार्षिक निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये 3 पॅनेल आणि एक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज आपण युनिटी पॅनेल, त्यांचं चिन्ह आहे साखळी आणि त्यांचे उमेदवार आहेत तृप्ती डमरे. यांच्याशी आपण मुलाखत घेणार आहोत, यांच्याशी बातचीत करणार आहोत. सोसायटीबद्दल त्यांच्या काय योजना आहेत, पुढील काय नियोजन आहे किंवा ते इलेक्शन त्यांच्या काय मनामध्ये विश्वास आहे, सोसायटीबद्दल करण्याचा काय पुढचे प्रयत्न ते प्रयत्न करणार आहेत, त्याबाबत आपण बातचीत करणार आहोत आणि आपल्या प्रेक्षकांसमोर आपण त्यांच्याशी त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार. मी हरीश शर्मा, पुणे PCMC न्यूज 24 लाईव्ह. आपण युनिटी पॅनेलमधून निवडणूक लढवत आहात आणि आपलं चिन्ह साखळी आहे. म्हणजे मला असं वाटतं युनिटी युनिटी म्हणजे एकी आणि साखळी साखळी म्हणजे पण एकी होते, म्हणजे चेन, म्हणजे चेन सिटी, म्हणजे तुमच्या पॅनलमध्ये युनिटी आहे असं तुमचं चॅनल आणि पॅनलचं नाव आणि चिन्ह आहे. तर तुम्ही काय विचार करून या पॅनलमध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहात किंवा तुमचे विचार काय आहेत, पॅनलबद्दल तुमच्या थोड्या भावना काय आहेत, त्या आमच्या प्रेक्षकांना सांगाव्या. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. मी तृप्ती डमरे युनिटी पॅनलकडून, जसं सरांनी सांगितलं, युनिटी पॅनलकडून उभी आहे आणि आमचं चिन्ह साखळी, ज्याचं मिनिंगच हे होतं की आम्ही सगळ्यांना जोडून चाललो आहोत. सो मला उभं राहायचं कारण एवढंच आहे की मला समाजाला हेल्प करायची किंवा आपल्या सोसायटीची हेल्प करायची आहे. कारण काही इश्यूज मी स्वतः सुद्धा फेस केलेत. गेले काही दिवस पाण्याचे इश्यू झालं किंवा CCTV कॅमेऱ्याचा इश्यू झालं. सो त्यामुळे मी उभी राहिली आहे की मला ॲटलिस्ट रिझोल्युशन काढता येईल आणि कंटिन्यू कुणालाही विचारत बसावं लागणार नाही की पाण्याचा काय इश्यू झालाय किंवा एनिथिंग लाईक दॅट. सो त्यामुळे मी उभी राहिली आणि आम्ही फक्त आश्वासनं नाही देत आहोत, तर आम्हाला ह्याच्यावरती प्रॅक्टिकली वर्क करायचंय आणि हे इश्यू रिझॉल्व्ह करायचे. धन्यवाद. तर तृप्ती मॅडमनी सांगितलं आपल्याला की युनिटी आणि चेन हे सर्वांनी एकत्र येऊन काम करावं. त्यांना सर्वात प्रथम ते चिन्ह आणि हे नाव त्यांना आवडलं आहे आणि त्यांना असं वाटलं की या पॅनलमध्ये आपण मिळून काम करू शकतो आणि नुसतं आश्वासनं द्यायची नाही, तर आपल्याला काम करायचं आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यासाठी त्यांनी युनिटी पॅनल निवडलं आणि साखळी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर मॅडम मला एक सांगा, सद्यस्थितीत सोसायटीमध्ये तुमच्या अशा भेडसावणाऱ्या कोणत्या समस्या तुम्हाला वाटतात? तुमच्या तुमच्या नजरेने जर पाहिलं तर सोसायटीमध्ये कोणत्या समस्या आहेत? अशा 3 प्रमुख समस्या मला तुम्ही सांगा. ऍक्च्युली दीपाली मॅमने ऑलरेडी सर्व समस्या कव्हर केल्या होत्या, बट तरी सांगायचं झालं तर पाणी ही तर सर्वात मोठी समस्या आहेच आपली. त्याच्यानंतर CCTV कॅमेरे, ऑब्व्हियसली सेफ्टी नाही आपल्या इथे. मेन रोड्स कुणीही येऊ जाऊ शकतं, ऑफकोर्स त्याला काही कुणी अडवू नाही शकत, बट स्टील आपल्याकडे तिथे रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे कोणती गाडी सोसायटीमध्ये एंटर करते ह्याच्यासाठी. प्रत्येक सोसायटीसाठी गार्ड हे हवेच. हेल्प डेस्क प्लस आम्ही असं प्लॅन करत आहोत की प्रत्येक सोसायटीच्या खाली नोटीस बोर्डवरती हेल्पलाईन नंबर्स असावेत, जे इमर्जन्सीमध्ये यूज होतील लेडीजसाठी वगैरे. प्लस आमचं असं म्हणणं आहे की आपल्या सोसायटीमध्ये ओल्ड एजेड लोक सुद्धा आहेत, ज्यांना कधीही लाईक काही हेल्थ इश्यूज येऊ शकतात. सो आपल्या इथे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस पण नाहीये आणि यायचं म्हणलं तरी खूप लेट होणार. सो त्या रिगार्डिंग पण आम्ही प्लॅन करत आहोत की ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आपण करू शकतो इथे. प्लस ट्रान्सपोर्टचे पण इश्यूज आहेत आपल्या इथे. तर मॅडमनी सांगितलं की प्रमुख समस्या म्हणजे सुरक्षा. सुरक्षा हा मोठा प्रश्न सोसायटीमध्ये दिसून येत आहेत आणि त्या सोसायटीसाठी सुरक्षा रक्षक त्यांची पार्श्वभूमी तपासून नेमायचं काम ते प्रयत्नशील असणार आहे. आणि सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, कोणालाही समजा काही आरोग्याचा प्रश्न येतो, हॉस्पिटलायझेशन करावं लागतं, कधी रात्रीच्या वेळेस काही त्रास झाला तर आपली सोसायटी मुख्य रस्त्यापासून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर आतमध्ये आहे. ॲम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स सेवा मिळत नाही. लांब-लांबपर्यंत ॲम्ब्युलन्स आपल्याला शोधावी लागते. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की मी सोसायटीची ॲम्ब्युलन्स सोसायटीमध्ये उपलब्ध करून देणार. त्यासाठी मी प्रयत्नशील असणार आणि कोणालाही जर गरज लागली तर ते त्यावेळेस ॲम्ब्युलन्स उपयोगी पडू शकते. हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. परत त्यांचं असं म्हणणं आहे की सोसायटीमध्ये प्रत्येक बिल्डिंग खाली हेल्प डेस्क, सध्या मॅडम मला वाटतं हेल्प डेस्क नंबर सोसायटीने दिलेला आहे तुमचा, परंतु तुम्ही महिलांसाठी स्पेशल हेल्प डेस्क करणार आहेत. हेल्प डेस्क महिलांसाठी स्पेशल हेल्प डेस्क, महिलांना किंवा कोणालाही काही त्रास झाला तर त्वरित त्यांना मदत मिळावी या उद्देशाने ते हेल्प डेस्क म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी ते प्रयत्नशील असणार आहे. ज्येष्ठांच्या आरोग्याच्या प्रश्नाने ॲम्ब्युलन्स देणार आहेत. तर मॅडम मला एक सांगा, सोसायटीमध्ये
कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. तुमच्यामध्ये अजून असं काय प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही कामं करणार आहात? तुमचे विचार किंवा तुम्ही पुढच्या येत्या काळात तुम्ही निवडून आलात तर तुम्ही त्या योजना सोसायटीच्या कमिटीमध्ये मांडून त्या पास करून त्या अंमलात आणणार. तर त्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. फर्स्ट ऑफ ऑल तर मला वाटतं आपल्या इथे सगळ्यात मोठा मुद्दा बघायला गेलो तर सीसीटीव्ही आहे. कारण की आम्ही जसं कॅम्पेनिंग करत होतो, सो एक छोटासा इन्सिडेंट झाला. मला त्या समोरच्या ओनरकडून कळालं, की एक स्विगीवाला आला होता आणि तो त्याच्या घरात डायरेक्टली एंटर करत होता. तर अशा वेळेस जर सीसीटीव्ही असेल, तर आपण फुटेज तरी ॲटलीस्ट कॅप्चर करू शकतो. मला वाटतं सीसीटीव्ही आहेत सोसायटीत, पण हो. ते सुरू आहेत का नाही आहेत? ॲक्चुअली मला एवढी आयडिया नाही, बट आमच्या इकडे जर पाहायला गेलं तर 2च सीसीटीव्ही असतील 2 कॉर्नर्सला. सो मधले फ्लॅट्स कॅप्चर होतच नाहीयेत. त्यातल्या त्यात आपण बघितलं तर मेंटेनन्स पण नाहीये प्रॉपर आपल्या सोसायटीचं. लाईक लिकेज सीपेजचे इश्यू. आता आम्ही B6 बिल्डिंग जर तुम्ही पाहिली, तिथं एस्केलेट केला होता इश्यू, जो की एंट्रन्सच्या वेळेसच पूर्ण खराब झालेलं आहे ते. पडू शकतं कधीही खाली. बट स्टिल अजूनही तो इश्यू रिझॉल्व्ह झालेला नाहीये. तर आमचं ते पण एक प्लॅनिंग आहे, की जर कुणी तिकीट रेज करतंय, तर त्याच्यावरती प्रॉपर वर्क व्हायला पाहिजे. त्या ओनरला त्याच्यावरती अपडेट गेले पाहिजेत, की बाबा तुमचं तिकीट आम्ही सोल्युशनला घेतलंय, 2-3 दिवसात होऊन जाईल. झाल्यावरही अपडेट राहायला पाहिजे. येस, करेक्ट. सो प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन गेलं पाहिजे. सो त्यासाठी सुद्धा आम्ही वर्क करू. तर मॅडमनी सांगितलं की सोसायटीमध्ये सध्या बिल्डिंग इमारतीचे स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं लिकेज समस्या आहे, सीपेजचे प्रॉब्लेम आहेत. परत मेन सीसीटीव्ही प्रत्येक ठिकाणी नाही आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, काही चालू आहेत, काही बंद आहेत. त्याचे काही डिटेल्स मिळत नाही. त्याचं बॅकअप 15 दिवसापेक्षा जास्त राहत नाही. आणि पार्किंग समस्या पण तुमच्या इथे आहेत. कोणाला अलॉटमेंट झालेली नाही, त्यामुळे पार्किंगच्या ओपन पार्किंग आहेत. अशा बऱ्याच समस्या सोसायटीमध्ये आहेत. त्यासाठी ते त्याच्यावरती फोकस करणार आहे. आणि मेन इश्यू त्यांचा असा आहे की एखाद्या रहिवाशाने जर समजा काही समस्या असेल, त्याचा लिकेजचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी सोसायटीचे अॅनासिटी ॲप दिलेलं आहे कमिटीने. त्या ॲपवर काही नागरिक त्यांची समस्या मांडू शकतात. तिकीट रेज करून तो तो जो प्रॉब्लेम आहे, ती जी समस्या आहे ते तिकीटद्वारे ते सोसायटीकडे पोहोचवतात. मात्र त्याच्यावर ठोस काम सध्या तरी होत नाहीये. तर ते यंत्रणा जी आहे ती स्ट्रॉंग करणार. अॅनासिटी ॲप जर कोणी नागरिकांनी जर समजा तक्रार टाकली तर त्याचा मेसेज जाईल, त्याला मेसेज गेल्यानंतर ती समस्या निवारण करण्यात येईल. निवारण केल्यानंतर पण त्यांना मेसेज देण्यात येईल अशी यंत्रणा ते राबवणार, असं त्यांचा पुढचा ध्यास आहे. मॅडम, खूप चांगले विचार आहेत आपले आणि सोसायटीबद्दल चांगली विचार आहेत तुमचे. तर मला पुढं असं सांगा की आमच्या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल की सोसायटीबद्दल, आपण या सोसायटीत राहतो आणि सो मला स्वतः मी एक ओनर आहे. सो माझी अशी इच्छा आहे, की आपली सोसायटी सुद्धा खूप फेमस व्हावी, बट ॲज अन बेस्ट थिंग्स लाईक आपल्या सोसायटीमध्ये लोकं ॲज अ व्हिजिटर येतात. हिल स्टेशन म्हणून किंवा कोणत्याही गोष्टीसाठी. मी तर काही वेळेस फॉरेनर सुद्धा पाहिलेत आपल्या इथे आलेले. बट बिकॉज ऑफ सम रिझन्स किंवा हे पाण्याचे इश्यू, मी बाहेर पण खूप गोष्टी ऐकल्यात, की बाबा हां, यांच्या सोसायटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पण मग आपल्या सोसायटीचं नाव आपण का खराब करायचं? मला हे म्हणायचं आहे. सो मला असं वाटतं, की तुम्ही एकदा न्यू फेसेसला चान्स द्या. आम्ही आमचं 100% ट्राय करू सोसायटी चेंज करायचं, पाण्याचे इश्यू सॉल्व्ह करायचं आणि हे सीसीटीव्ही वगैरे सर्व काही इश्यू. ऑब्व्हियस आहे, की जर तुम्ही न्यू फेसेसला चान्सच दिला नाही, तर आम्ही काही म्हणजे कसंच ट्राय करू आमचे प्रयत्न तरी. तर मॅडमनी सांगितलं की नवीन चेहऱ्यांना कमिटीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी द्या, तरुणांना संधी द्या, जे की स्ट्रॉंगली काम करू शकतात, सोसायटीला वेळ देऊ शकतात, अशा लोकांना निवडून द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर तुम्ही आम्हाला चान्स नाही दिला तर आम्ही कसं काम करणार, म्हणजे आमचे विचार आमच्या पर्यंतच राहील. तर मॅडम, मला एक सांगा, जर जनतेने तुम्हाला तुमच्या बाजूने कौल नाही दिला, जनतेने तुम्हाला नापसंत केलं, तरी तुम्ही सोसायटीसाठी पुढे कार्यरत राहणार का? किंवा सोसायटीसाठी तुमचे विचार आहे तसेच राहणार का? किंवा तुम्ही पुढेही कार्य करण्यासाठी तत्पर असणार का? कोणाची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कमिटीत नाही तरी तुम्ही तत्पर असणार का काम करण्यासाठी? हो, नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं आपण सोसायटी म्हणजेच एकमेकांचे रिलेटिव्हज टाइपच आहोत. उद्या जर कुणालाही गरज पडली, तर आपण ऑब्व्हियस आहे, की घरी फोन करून जर बोलावलं तर घरच्यांना यायला टाईमच लागणार आहे. पण आपले जर शेजारी आपल्या चांगल्या ओळखीतले असतील, तर आपण त्यांच्या हेल्पला कधीही जाऊ शकतो. ओळख असो किंवा नसो. मला असं वाटतं प्रत्येकाने एकमेकांशी कनेक्शन चांगले ठेवलेच पाहिजेत. म्हणजे सोसायटी आपला परिवार आहे, थोडक्यात असं येस. म्हणायचं. हां. खूप छान विचार आहेत मॅडमचे की जनतेने मला नाकारलं, रहिवाशांनी नाकारलं किंवा ते तर एक गोष्ट आहे मॅडम. जनता तुम्हाला कौल देणार किंवा नाही देणार तो पुढचा भाग आहे. परंतु तुमचे जे विचार आहेत की मी जर निवडून आले किंवा नाही आले
मी निवडून आले तरी मी जोमाने काम करणार, निवडून नाही आले तरी मी काम करणार. मला काम करायचं आहे. आणि सोसायटी आपला परिवार आहे. सोसायटीसाठी आपण, आपला परिवार लांब असतो पण आपले शेजार धर्मच आपला परिवार म्हणून मी सोसायटीसाठी वेळ देणार आहे. तसंच मी पुढे काम चालू ठेवणार. खूप छान मॅडम. तर आपण आमच्या प्रेक्षकांना आणि मतदारांना किंवा रहिवाशांना काय संदेश द्याल? थोडक्यात तुमचा संदेश आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. आता मला तेवढंच सांगायचं आहे, की तुमच्याच हातात आहे ज्याला कुणाला निवडून आणायचं तुम्ही आणू शकता. बट माझी फक्त एवढीच इच्छा आहे, की आत्तापर्यंत जेवढं कामकाज झालंय, आत्तापर्यंत तुम्ही कुणालाही निवडून दिलं, काही झालं, मला ॲक्चुअली एवढी आयडिया नाहीये. बट आत्ता जे इश्यू येतात आहेत, त्यामुळे मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाले होते. सो मी हा डिसिजन घेतला, की बाबा मला पण उभं राहायचंय आणि काहीतरी करायचंय. म्हणून मी आता या युनिटी पॅनलकडून उभी राहिली आहे आणि मला करायचंय सोसायटीसाठी काम. सो आय होप तुम्ही चान्स द्याल. बाकी डिसिजन तुमच्या हातात आहे. तर हे होते तृप्ती डमरे मॅडम, युनिटी पॅनलकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह आहे साखळी. आता आपल्याला महत्वाचं हे ठरणार आहे, आपल्याला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, की येत्या 13 जूनला सोसायटीची निवडणूक आहे. 13 जूनला सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. जनतेने कोणाला कौल दिला आहे, कोणाचं पारडं जड असणार आहे आणि कोण निवडून कमिटी कोणाची बनणार आहे, ते चित्र आपल्याला 13 जूनला संध्याकाळी 5 वाजेनंतर स्पष्ट होणार आहे. तर मित्रांनो, असंच आपण भेटूया पुढच्या एका इंटरव्ह्यूमध्ये. तर धन्यवाद. आपण पाहतात पुणे PCMC न्यूज 24 लाईव्ह. धन्यवाद.